आता प्लासेंटा म्हणजे काय? तर गर्भाशयात तयार होणारी एक पिशवी असते, जी मातेकडून बाळाला नाळीद्वारे जोडली जात असते आणि मग आईकडून जे काही पोषक घटक द्रव्य असतील किंवा ऑक्सिजन असेल, तर त्याचा पुरवठा ती करण्याचं काम करत असते, ज्याला आपण प्लासेंटा असं म्हणत असतो. नॉर्मली बघितलं तर प्लासेंटा हा अँटेरियर साइडला असतो किंवा पोस्टेरियर साइडला असतो. कंडो अँटेरियर असू शकतो किंवा कंडो पोस्टेरियर असू शकतो, असे त्याचे नॉर्मल पोझिशन्स असतात. परंतु जेव्हा प्लासेंटा हा गर्भाशयाच्या मुखावर असतो किंवा गर्भाशयाच्या मुखाजवळ असतो, तेव्हा त्याला आपण लो लाईंग प्लासेंटा असं म्हणत असतो. आता अशा कंडिशनमध्ये जास्त जड वस्तू उचलणं, प्रवास करणं, चढ-उतार करणं, शरीर संबंध ठेवणं या गोष्टी मात्र काही चांगल्या नसतात. यामुळे तुला व्हॅजायनल ब्लिडिंग होण्याचे चान्सेस असतात आणि हे ब्लिडिंग जर तुला लो लाईंग प्लासेंटामुळे होत असेल, तर हे तुझ्यासाठी आणि बाळासाठी अजिबातच चांगलं नसतं. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेल्या ह्या बेसिक गोष्टींचं पालन हे तुला मात्र करता आलं पाहिजे. परंतु 90% केसेसमध्ये असं पाहण्यात आलंय, की जसा गर्भाचा आकार वाढतो, तसा गर्भाशयाचा आकारही वाढत जात असतो आणि जसा गर्भाशयाचा आकार वाढतो, तसा हा प्लासेंटा वरच्या बाजूला सरकत जात असतो. म्हणून लो लाईंग प्लासेंटा म्हटलं तर घाबरण्याची गरज नाही, तो योग्य माहिती जाणून घेण्याची खरी गरज आहे.